नमस्कार, न्यूज डंकामध्ये मी अमित काळे आपलं मनापासून स्वागत करतो। राज्यात एकीकडे मराठा आरक्षण आणि दुसरीकडे ओबीसी समाजाचे नेते आणि त्यांची भूमिका यावरून एक प्रकार वेगळं वातावरण तयार झालं असताना मंत्रिमंडळाची एक महत्त्वपूर्ण बैठक नुकतीच पार पडली। काही मंत्र्यांमध्ये वाद झाला, मंत्रिमंडळात गँगवॉर सारखी परिस्थिती निर्माण झाली आहे असा एक खळबळजनक आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज केला। माझ्या माहितीप्रमाणे सध्या जे काय युद्ध सुरू आहे ओबीसी विरुद्ध मराठा, कॅबिनेटमध्ये गँगवॉर सारखी परिस्थिती आहे, टोळी युद्ध आहे कॅबिनेटमध्ये या विषयावर। एखाद्या मंत्र्याच्या अंगावर दुसरा मंत्री धावून जाण्यापर्यंत परिस्थिती निर्माण झालेली आहे। आरोप प्रत्यारोप करावेत, राजकारणात ते होतच असतं, पण राज्याचा कारभार हाकणाऱ्या कारभारांच्या बैठकीत गँगवॉर सारखी परिस्थिती निर्माण झाली असा आरोप करून संजय राऊत यांनी आरोपांची परिसीमा गाठली असंच आता म्हणावं लागेल। असं जर झालं असेल आणि ते संजय राऊत यांनी सिद्ध केलं तर मंत्रिमंडळातून मंत्रिपदाचा राजीनामा देईन असं मंत्री हसन मुश्रीफ यांनी आव्हान दिलं। कसल्याही प्रकारचा वाद झालेला नाही असं जर संजय राऊत सिद्ध करू शकले की बाबा अंगावर धावून बिवून गेले तर आम्ही मंत्रिपदाचा राजीनामा देऊ। आता हे आव्हान संजय राऊत पेलणार का? गँगवॉर झालं म्हणजे नेमकं काय झालं हे ते सिद्ध करून दाखवणार का असा प्रश्न आता महाराष्ट्राला पडलाय। राजकारण हा विषयच असा आहे की या क्षेत्रामध्ये आरोप प्रत्यारोप हे नित्याचे असतात, ते होतच असतात। हे आरोप प्रत्यारोप हे राजकीय असतात, मात्र अलीकडच्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात होणारे आरोप आणि त्याची पातळी ही कमाल मर्यादेच्या कितीतरी पुढे गेली असं म्हणावं लागेल। मग आरोप व्यक्तीच्या शरीर यष्टीवर होतात, खाजगी आयुष्यावर होतात, कुटुंबावर केले जातात। अशा प्रकारे आरोप करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागल्यानं सुसंस्कृत महाराष्ट्राचा आणि सुसंस्कृत महाराष्ट्राला असलेलं चांगलं वळण हे अशा बेताल आरोपांमुळे आणि वक्तव्यांमुळे बिघडत आहे। राजकारणामध्ये नव्यानं येऊ पाहणाऱ्या अनेक युवक आणि युवतींच्या मनावर आपण काय पद्धतीचे संस्कार घडवत आहोत याचं भान बेछूट आणि कुठलाही आधार नसलेली विधानं करणाऱ्या नेत्यांनी करण्याची आवश्यकता या निमित्तानं निर्माण झालेली आहे। गेल्या 2 महिन्यांपासून महाराष्ट्रात मराठा आरक्षण हा विषय गाजतो आहे। जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी इथं मनोज जरांगे पाटील यांनी 2 वेळा केलेलं उपोषण आणि राज्याच्या काही भागात घेतलेल्या मराठा समाजाच्या सभा आणि त्यामुळे तयार झालेलं वातावरण हे संबंध महाराष्ट्रानं बघितलेलं आहे। महाराष्ट्र शासन मराठा समाजाला आरक्षण देण्यास बांधील आहे किंवा कटिबद्ध आहे अशा घोषणा मुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळातील प्रत्येकानं केलेल्या आहेत। आता कुणबी प्रमाणपत्र किंवा त्याच्या नोंदणी शोधण्याचं काम जिल्हा पातळीवरती सुरू करण्यात आलेलं आहे। ठिकठिकाणी नोंदीही सापडू लागल्यात। अशातच 2 दिवसांपूर्वी मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्री असलेले आणि त्यापेक्षा ओबीसी समाजाचे नेते असलेले छगन भुजबळ यांनी काहीसा वेगळा पवित्रा घेत सरकारच्या विरोधातली भूमिका माध्यमांसमोर मांडली। अर्थात तो त्यांचा अधिकार असला तरी ते सध्या मंत्रिमंडळातील म्हणजेच सत्ताधाऱ्यांच्या पैकीच एक आहेत। त्यामुळे स्वाभाविकच सत्ताधारी पक्षातील मंत्री असलेले शंभूराज देसाई यांनी सरकारची भूमिका ही नेमकी काय आहे ही माध्यमांसमोर मांडली। आता या 2 मंत्र्यांमधल्या भूमिका या वेगळ्या होत्या आणि या दोन्ही मंत्र्यांनी त्या माध्यमांसमोर मांडल्यामुळे त्या जगजाहीर होत्या। त्यानंतर मंत्रिमंडळाची बैठक झाली। या बैठकीमध्ये मराठा आरक्षणावर चर्चा होणार हे अपेक्षितच होतं। आता मंत्रिमंडळाच्या बैठकीत मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण किंवा ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण नको वगैरे अशा भूमिका ओबीसी समाजाच्या नेत्यांची आहे यावर चर्चा होणं हे स्वाभाविकच होतं। ज्या नेत्यांनी माध्यमांसमोर भूमिका मांडलेली आहेत त्या अनुषंगानं मंत्रिमंडळातील बैठक आणि त्या बैठकीमध्ये ही चर्चा झाली असणार यामध्ये काही शंका नाही। मतमतांतर निश्चित असू शकतात, पण एकमेकांच्या अंगावर धावून जाणं आणि गँगवॉर सारखी परिस्थिती निर्माण होणं असा आरोप करणं याचा अर्थ काय होतो? चक्क गँगवॉर असा शब्दप्रयोग संजय राऊत यांनी केला। हा एक प्रकारे हास्यास्पद शब्द वाटत असला तरी तो त्याच्यापेक्षा जास्त आश्चर्यकारक आणि गंभीर आहे, कारण संजय राऊत हे स्वतः 4 वेळा राज्यसभेचे खासदार राहिलेले आहेत। देशाच्या सभागृहात काम करणाऱ्या एका जबाबदार खासदारानं असा शब्दप्रयोग करणं हे कुणालाच मान्य होणार नाही। ठीक आहे, विषय कुठलाही असला तरी त्याच्या मागे विचारांचे भूमिकांचे अनेक कंगोरे असू शकतात आणि आरक्षण हा विषय तर अतिसंवेदनशील आहे।
त्यामुळं या विषयात सर्वच राजकीय पक्षांनी बोलताना अत्यंत संवेदनशीलपणानं बोलण्याची गरज आहे। मंत्रिमंडळ बैठकीच्या पार्श्वभूमीवर गँगवॉर असं जर संजय राऊत म्हणत असतील तर महाराष्ट्रात किंवा देशात त्यांना नेमका काय संदेश द्यायचा आहे हे कळायला मार्ग नाही। अशा आरोपांची चर्चा माध्यमांमध्ये व्हायला लागली तर निश्चितच महाराष्ट्राची प्रतिमा ही देश पातळीवर मलिन होऊ शकते, याचं भान असण्याची आवश्यकता आहे। यावर मंत्रिमंडळातील एक मंत्री असलेले हसन मुश्रीफ यांनी असा कोणताही प्रकार घडलेला नाही आणि तो सिद्ध करून दाखवावा, आपण मंत्रिपदाचा राजीनामा देऊ असं जाहीरपणे सांगितलेलं आहे। मंत्री मुश्रीफ यांचं हे आव्हान स्वीकारून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार श्री संजय राऊत यांनी हा प्रकार जर का झाला असेल तर तो सिद्ध करून दाखवावा, तरच त्यांनी माध्यमांमध्ये केलेल्या आरोपांना काहीतरी अर्थ उरेल। नाहीतर लोकांच्या मनामध्ये संजय राऊत यांच्या विधानांबद्दल फारसा विश्वास राहणार नाही। संजय राऊत हे आरोप करतात ते केवळ करायचे म्हणून करतात, त्याला कुठलाही आधार नसतो असा समज महाराष्ट्राच्या जनमानसात झाल्याशिवाय राहणार नाही। मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून सुरू असलेले प्रयत्न आणि दुसरीकडे ओबीसी समाजाच्या मनामध्ये तयार झालेला संभ्रम, या सगळ्यातून महाराष्ट्रातील वातावरण हे सलोख्याचं गोडी गुलाबीचं राहायला हवं अशी भूमिका आजच्या घडीला सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी घेण्याची आवश्यकता असताना सत्ताधारी असोत किंवा विरोधक असोत यांच्याकडून तारतम्य ठेवूनच विधान होणं आवश्यक आहे आणि त्यापेक्षा महाराष्ट्रातील सुज्ञ जनतेनं अत्यंत संयमानं या विषयाकडे बघण्याची गरज आहे। राजकीय क्षेत्रातील कोण नेता काय बोलतो हे तपासून बघण्याची आवश्यकता आहे। शेवटी हा महाराष्ट्र आहे आणि याच महाराष्ट्रानं देशाला दिशा देण्याचं काम केलेलं आहे। तेव्हा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।